नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण एका अनोख्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. त्यांचे नाव श्री विश्वासवाड असून त्यांना सर्वजण काका महाराज म्हणूनच ओळखतात. ते वयाच्या 13व्या वर्षापासून सद्गुरू शोधात घराच्या बाहेर पडलेले होते. आजपर्यंत ते दत्तोपासना करतात, तसेच सद्गुरूंच्या आदेशानुसार दत्त उपासनेचा प्रचार करत आहेत. त्यांच्याकडून गुरुचरित्राची 2000च्या वर पारायणे झाली आहेत. त्यांनी स्वतः 6 ते 7 वेळा पायी नर्मदा परिक्रमा केलेली आहेत. त्यांचे राहायचे ठिकाण विचाराल तर आकाश हे पांघरुण आणि धरती ही त्यांचे घर आहे. ते सतत नर्मदेच्या सान्निध्यात परिभ्रमण करत असतात. चला तर मग आपण त्यांच्या समवेत मानसिक नर्मदा परिक्रमा करूया. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. नमस्कार. सांगितल्याप्रमाणे आज गुरुवार आहे आणि आजपासून आपण नर्मदा परिक्रमेला सुरुवात करत आहोत मानसिकरित्या. मानसिकरित्या याचा अर्थ असा की तुम्ही शांतपणे डोळे बंद करून जर ही क्लिप ऐकली तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही नर्मदा परिक्रमा करत आहात. त्यातले खाच खळगे काय घडतं काय नाही हे सगळं तुम्हाला डोळे बंद केल्या केल्या जाणवेल याची मला खात्री आहे. म्हणून मी सांगितलं मानसिकरित्या आपण आजपासून नर्मदा परिक्रमा करायला सुरुवात करत आहोत. सुरुवात आपण असं करू, परिक्रमा या शब्दापासून करू. परिक्रमा अनेक आहेत. उदाहरणार्थ नर्मदा परिक्रमा आहे, गिरनार परिक्रमा आहे, वृंदावन परिक्रमा आहे, गोवर्धन परिक्रमा आहे, बरसाना परिक्रमा आहे, चित्रकूट परिक्रमा आहे, ब्रह्मगिरी परिक्रमा आहे. अनेक परिक्रमा आहेत. परिक्रमा म्हणजे नुसतं त्या देवतेभोवती फिरणं नाही, तर परिक्रमा म्हणजे त्या देवतेची साधना, तपस्या, उपासना हा खरा मुख्य उद्देश असतो. आता नर्मदा परिक्रमा म्हणजे काय ते बघू. भारतात एवढ्या नद्या असताना नर्मदेलाच परिक्रमा का, असा अनेक जणांना प्रश्न पडतो की एवढ्या नद्या आहेत, गंगा आहे, गोदावरी आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, कावेरी आहे, बऱ्याच नद्या आहेत. त्या सगळ्या सोडून फक्त नर्मदालाच का परिक्रमा होते. आता काही जण म्हणतात की गंगेची परिक्रमा केली, कोणी म्हणतं गोदावरीची परिक्रमा केली, पण ते मला थोडं पटत नाही. कारण ज्या ठिकाणी ती गुप्त असते त्या ठिकाणी तुम्ही परिक्रमा कशी करू शकाल, हा एक यक्ष प्रश्न आहे. पण असो, करणारे करतात, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. मग मी माझ्या पद्धतीने नर्मदेलाच परिक्रमा का याची 2 प्रकारची उत्तरं शोधली. माझं पहिलं उत्तर असं आहे, सगळ्या ज्या नद्या आहेत, गोदावरी, गंगा, कावेरी, कृष्णा, या कुठे ना कुठे गुप्त आहेत. त्यामुळे गुप्त ठिकाणांवर परिक्रमा होत नाही, हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. पण नर्मदेचं तसं नाही आहे. नर्मदा कोठेही गुप्त नाही आणि तिचा पूर्ण शोध दिसतो. म्हणजे नर्मदा अमरकंटकपासून ते कटपूर, विमलेश्वरपर्यंत पूर्ण दिसते, कुठेही ती गुप्त नाही. त्यामुळे तिला परिक्रमा होऊ शकते आणि लोक तिला परिक्रमा करतात. दुसरं कारण असं आहे की नर्मदेच्या किनाऱ्यावर अनेक साधू, संन्यासी, देव, पशु, पक्षी सगळ्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि ती तपश्चर्या करून ती भूमी आध्यात्मिकरित्या तप्त केलेली आहे. अशा भूमीमध्ये जाऊन आपण आध्यात्मिक साधना करून आणि आपल्या आध्यात्मिक साधनेच्या द्वारे त्या भूमीत असलेल्या आध्यात्मिक लहरी आपण खेचायचा प्रयत्न करायचा, म्हणजे आत्मसात करायचा प्रयत्न करायचा आणि त्या भूमीला वंदन करण्याकरता आपण तिथे जायचं. हे मॅग्नेटिक पॉवर जसं आहे, जसं लोखंडाजवळ लोहचुंबकाजवळ लोखंड नेलं
तर आपोआप खेचलं जातं. तसं आपण त्या स्थानावर गेल्यानंतर जर आपण साधना केली, आपण जप केला, पूजा केली, अनेक प्रकारच्या साधना आहेत, अशा जर साधना केल्या तर त्या भूमीत असलेली आध्यात्मिक लहरी या आपण खेचू शकतो. आपण आता नर्मदेच्या उगमाविषयी बघू, कारण आपल्याला परिक्रमा करायची म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्याच गोष्टी याचा विचार करावा लागेल. त्याआधी नर्मदा मातेच्या उगमाच्याही आधी आपण परिक्रमा व परिभ्रमण याच्यातला फरक बघू, तर आपल्याला नक्की परिक्रमा काय ते कळेल. मुळात मी अतिशय स्पष्ट असं सांगतो की नर्मदा परिक्रमा एका मार्कंडेय ऋषींव्यतिरिक्त कोणीही केलेली नाही. तुम्ही म्हणाल काका असं काय म्हणता, तुम्ही तर म्हणता की तुम्ही 6 परिक्रमा केल्या, रंगावृत स्वामींनी परिक्रमा केल्या, अनेक महाभागांनी परिक्रमा केल्या, आणि तुम्ही आता स्पष्ट सांगता की मार्कंडेय ऋषींव्यतिरिक्त कोणीही परिक्रमा केली नाही. हे कसं काय? दोन्ही गोष्टीचं सत्य होऊ शकत नाही. एकदम बरोबर आहे. परिक्रमा म्हटलं म्हणजे त्याला काही नियमावली आहे आणि त्याला नर्मदेची कल्पावली असं म्हणतात. या कल्पावलीमध्ये एकंदर 99 नियम आहेत. या सगळ्या नियमानुसार जर झाली तर ती परिक्रमा होते, अन्यथा त्याला आपण परिभ्रमण म्हणू शकतो. परिक्रमा आणि परिभ्रमण याच्यामधला फरक समजून घ्या. जर नर्मदेला परिक्रमा करायची असेल तर सर्व नियम पाळावे लागतात. आता सगळे नियम पाळणं आपल्याला शक्य नाही, कारण त्यातले इतके काही किचकट नियम आहेत की ते आज कोणी जरी ठरवलं तरी त्यांना ते करणं शक्य नाही. जसं बघा, कुठल्याही प्रकारचा पाण्याचा ओहोळ सुद्धा ओलांडायचा नाहीये. मग नर्मदाच नाही तर कुठलाही पाण्याचा ओहोळ सुद्धा ओलांडायचा नाही. त्या ओहोळाला सुद्धा परिक्रमा झाली पाहिजे. मग नर्मदेला पूर्ण अमरकंटक पासून विमलेश्वर पर्यंत एकंदर 999 नद्या येऊन मिळालेल्या आहेत. आता प्रत्येक नदीच्या उगमापाशी जायचं, परत नर्मदेपाशी यायचं, मग पुढे जायचं, अशा प्रकारे जर परिक्रमा केली तर ती परिक्रमा होऊ शकेल. मग अशी परिक्रमा फक्त एकट्या मार्कंडेय ऋषींनी केली होती आणि त्यांना 27 वर्ष लागले. एक परिक्रमा पूर्ण करण्याकरता त्यांना 27 वर्ष लागले आणि आपल्याला हे शक्य नाहीये. बरं, त्यातूनही एखादा जर म्हटला तर मी करेन, तर खरोखर शक्य नाही. कारण दुसरा नियम असा आहे की कुठल्याही ठिकाणचं परान्न घ्यायचं नाही. जिथे जाल तिथे 5 घरी शुष्क भिक्षा मागायची, म्हणजे कोरडी भिक्षा मागायची. नर्मदेच्या तीरावर ते शिजवायचं कच्चं मच्चं. त्याच्यातला अर्धा भाग, त्याचे 3 भाग करायचे, त्याचा 1 भाग नर्मदेला प्रदान करायचा, 1 भाग गाईला द्यायचा आणि 1 भाग आपण भक्षण करायचा. गाय मिळणं शक्य आहे, काय अशक्य नाहीये. पण नर्मदेला देणं कसं शक्य आहे? कारण आता ही जेवढे काही डॅम झालेले आहेत, धरणं झालेली आहेत, त्या धरणांमुळे मनुष्याला नर्मदेपासून अतिशय लांबून चालावं लागतं. एक उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगतो की गरुडेश्वर नंतर तुम्ही नानी अंबाजी आणि त्या साईडला वखतगड, अठ्ठा या बाजूला जाता तर पहिलं तुमचं नानी अंबानी येतं. आता नर्मदेपासून नानी अंबानी हा साधारणतः 20 ते 22 किलोमीटरचं हे अंतर आहे. मग समजा तुम्ही नानी अंबाजीला भिक्षा मागितली आणि परत नर्मदेला ते ठेवायला गेलात आणि परत नानी अंबानीला आलात, तर अख्ख्या दिवसात फक्त तुम्ही नर्मदेला नैवेद्य ठेवून परत येऊ शकता. मग दुसऱ्या दिवशी काय करणार? परत तोच उद्योग. मग ते शक्य नाही.
मग याला धर्मशास्त्राने दुसरा निर्णय असा दिला आहे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालायचं, सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या आधी चालायचं नाही. हल्ली काय झालंय, नर्मदा परिक्रमाऐवजी नर्मदा मॅरेथॉन झालेली आहे. मी 88 दिवसात केली, मी 60 दिवसात केली, मी 100 दिवसात केली, एका दिवसात 35 चाललो, एका दिवसात 30 चाललो, एका दिवसात 40 चाललो. ही फक्त चढाओढ आहे, ही परिक्रमा होते असं नाही. मग तुम्ही नर्मदेच्या तीरावर फिरत आहात म्हणजे परिभ्रमण करत आहात. मग परिभ्रमण करत असताना सुद्धा जरी तुम्ही साधना केली तरी त्या नर्मदेच्या तीरावर ज्या साधू संन्यासी पशु पक्षी देवता या सगळ्यांनी साधना करून जी भूमी तप्त केली आहे त्या भूमीतनं तुम्ही आध्यात्मिक लहरी खेचू शकता. आता हा झाला परिक्रमा आणि परिभ्रमण याच्यातला फरक. आता नर्मदेचा उगम कसा झाला आणि नर्मदा काय आहे, तर नर्मदा ही शिवकन्या आहे, म्हणजे कुमारी आहे. ती जलरूप कशी झाली बघा. शिवाला 2 कन्या आणि 2 पुत्र. एक कन्या नर्मदा, दुसरी कन्या सुलोचना आणि 2 मुलं, एक कार्तिक आणि दुसरा गणेश. नर्मदा ही शिवाच्या तपस्साधनेनंतर घामापासून झाली असं म्हणतात. आता तिच्या आख्यानाविषयी बऱ्याच काही कथा प्रचलित आहेत, पण ती जलरूप कशी झाली ते आपण बघू. नर्मदेचा विवाह शोणमूढ या राजाशी ठरला होता. शोणमुडा हा नर्मदेचं पाणी ग्रहण करण्याकरता मेखल पर्वतावर आला होता. आता त्या काळी म्हणजे काही पहिले दाखवादाखवी, पसंती, नंतर काय त्याला डेटिंग बिटिंग असले काही प्रकार त्या काळी नव्हते. म्हणजे विवाह होईपर्यंत त्या एकमेकांना एकमेकांचा चेहराही बघता येत नव्हता, अशी खरी परिस्थिती होती. हल्ली डेटिंग आणि काय बरेच प्रकार आहेत. न बोललेलं बरं आणि तो विषय आपला नाही हे तेवढंच खरं. न बोललेलंही बरं आणि तो विषय आपला नाही हेही खरं. नर्मदेला मात्र शोण कसा दिसतो याची अत्यंत उत्सुकता होती की हा दिसतो तरी कसा. आता हा मेखल पर्वतावर तर आलेला आहे आणि आता याच्याशी आपलं पाणी ग्रहण होणार आहे, तर हा दिसतो कसा ही तिला उत्सुकता होती. म्हणून त्यांनी तिची दासी जलहरी हिला सांगितलं की तू बघून ये शोण कसा दिसतो आणि मला त्याचं वर्णन कर. त्यावेळेस जलहरीने सांगितलं की मी तर दासी आहे, माझ्याजवळ चांगले वस्त्रालंकार नाहीत आणि मग अशा अवस्थेमध्ये मला शोण राजापर्यंत कोण प्रवेश देईल, कोण आतपर्यंत जाऊ देईल. तेव्हा नर्मदा तिला म्हणाली ठीक आहे. नर्मदेने आपली भरजरी वस्त्र अलंकार हे सगळं त्या जलहरीला दिलं. जलहरीने ते परिधान केलं. मुळात जलहरी दासी ही दिसाला रूपवान होती, यात शंका नाही. आणि त्यात तिने नर्मदेचे वस्त्र अलंकार घातल्या कारणाने ती आणखीन सुरेख दिसू लागली. बराच अवधी झाला. जलहरी शोण कसा दिसतो हे बघायला गेली, पण बराच अवधी झाला आणि जलहरी परत आली नाही. म्हणून नर्मदा थोडीशी अस्वस्थ झाली की हिला एवढा वेळ का लागला, असं काय आहे बुवा तिला एवढा वेळ लागायचं कारण. म्हणून नर्मदा स्वतः तिकडे बघायला गेली. इकडे परिस्थिती वेगळी झाली. जलहरी दिसाला सुंदर रूपवान, त्यात तिने नर्मदेचे वस्त्रालंकार घातल्यामुळे ती अतिशय रूपवान दिसत होती, सुंदर दिसत होती. आणि शोण राजाने तिला बघितल्यानंतर तो त्या जलहरीकडे आकर्षित झाला. आता हा शोण सुद्धा खूप रूपवान होता आणि जलहरी सुद्धा त्याच्या रूपावर मोहित झाली. शोणने तिलाच
ती नर्मदा आहे असं समजून विधिविधान सुरू केलं. त्याचं पाणीग्रहण चाललं असताना नर्मदा अचानक तेथे आली आणि तिने हे सगळं बघितलं. नर्मदेला प्रचंड क्रोध आला. तिने जलहरीला इतका जोरात धक्का मारला की ती जलहरी जलरूपाने मेकल पर्वतावरनं खाली पडली आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे ती वाहायला सुरुवात झाली. आणि जलहरीचं तिला ज्वाला देवी हे ज्वाला नदी हे नाव पडलं आणि ती ज्वाला नदी म्हणून दक्षिणेकडून उत्तरेकडे चालायला लागली. तरीही नर्मदेचा राग शांत झाला नाही. म्हणून तिने शोणकडे बघितलं. शोण अतिशय लज्जित झाला होता. त्याला काय करावं काहीही सुचेना आणि तो जलरूप झाला आणि मेकल पर्वतावरनं त्यांनी उडी मारली आणि तो पर्वताच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवाहित झाला आणि तो नदी न होता नद म्हणून सृष्टीवर प्रसिद्ध झाला आणि तो एक शोण नद आहे. तरी नर्मदेचा क्रोध शांत झाला नाही आणि तिने क्रोधाने सर्वस्वाचा त्याग करून जलरूपाने पूर्वेकडून पश्चिमेकडे ती प्रवाहित झाली. तिचा प्रवाह, ती इतक्या क्रोधात होती, ती इतका आवेश होता, सर्वस्वाचा त्याग करून निघालेली नर्मदा होती. तिचा प्रवाह इतका जबरदस्त होता की तिने संपूर्ण सृष्टी सुद्धा उद्ध्वस्त केली असती. इतका प्रवाह तिचा जोरात होता. देवतांनी, ऋषींनी, तपस्यांनी तिची खूप मंथरणी केली. शांत हो, शांत हो. तरीही ती शांत व्हायला तयार नाही. ती पूर्वेकडे पश्चिमेकडे वाहायला प्रवाहित झाली. आणि अशा वेळेस अमरकंटक पासून, नेकल पर्वतापासून काही अंतरावर भीमकुंडी नावाचं स्थान आहे. तिचा तो अवाढव्य प्रवाह, ती 7 धारांनी वाहत होती. लक्षात ठेवा, 1-2 नाही तर किमान 7 धारांनी वाहत होती. तिचा तो प्रवाह तिने थांबावं. तिचा सुरुवातीचा ओघ प्रचंड होता. सुरुवातीला ती 7 धारेतून वाहत होती. तिला देवतांनी अडवण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती क्रोधाने बेफाम झालेली होती. मेखल पर्वताच्या काही अंतरावर जी भीमकुंडी आहे त्या ठिकाणी भीमाने तिला अडवण्याचा प्रयत्न केला आणि भीमाने आपली गदा टाकली. भीमेच्या गदेमुळे तिच्या 7 धारा अडवल्या गेल्या. 6 धारा अडवल्या गेल्या. ती मुळात 7 धारेनी निघाली होती. भीमाने गदा टाकली आणि गदेने तिला अडवण्याचा प्रयत्न केला, म्हणून तिच्या 6 धारा अडवल्या गेल्या आणि ती एका धारेने तिथून सटकली. विचार करा, आज जी नर्मदा वाहते आहे ती फक्त एका धारेने पुढे आलेली आहे. जर समजा ती 7च्या 7 धारांनी पुढे आली असती तर मध्य प्रदेश आणि गुजरात यांची काय अवस्था झाली होती हे कल्पना न करणंच बरं. त्या एका धारेने ती पुढे आली. तिचा राग तरीही शांत होईना आणि तिचा राग शांत करण्याकरता अनेक देवतांनी, पशु पक्षी, ऋषी मुनी यांनी तिच्या तलावर अनुष्ठान करण्यास सुरुवात केली. मैया मध्य प्रदेश मार्गे गुजरात कटपूर येथे पोचली तेव्हा तिचा थोडा राग शांत झाला व तिथे ती गुप्त होण्याचा प्रयत्न करायला लागली. मग समस्त देवतांनी असं म्हणतात म्हणण्यापेक्षा हे सत्य असावं की कटपूर या ठिकाणावर ती ज्यावेळेस गुप्त व्हायला तयार झाली की मी आता गुप्त होते, तेव्हा 84 लक्ष साधू, 84 लक्ष साधू, संन्यासी
यांनी तिला सागरात विलीन होण्यास सांगितलं. देवादिकांनी सांगितलं की तू सागरात विलीन हो. त्यावेळेस ती म्हणाली, मी कुमारी आहे, मी सागरात विलीन होणार नाही. एक विशेष बघा, जेवढ्या काय नद्या आहेत, गोदावरी, कावेरी, यमुना, गंगा, या सगळ्या नद्या सागरामध्ये विलीन झाल्या. नर्मदा अशी एकमेव नदी आहे की जितामध्ये सागर विलीन झालाय. तर ही कटपूरला गुप्त होण्याच्या प्रयत्नात होत आहे. कटपूर पासून पुढे 7 किलोमीटरवर विमलेश्वर म्हणून स्थान आहे. या विमलेश्वराच्या तिथून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारा रत्नासागर नावाचा समुद्र हा प्रवाहित होता. त्याला कल्पना होती की नर्मदा आपल्यात येऊन मिसळेल, असा त्याचा एक भ्रम होता. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तो वाट बघत होता. पण ज्या वेळेस ही कटपूरमध्ये थांबून गेली आणि आता ही आपल्याकडे येणार नाही, हे ज्या वेळेस रत्नासागरला कळलं, त्यावेळेस त्यांनी आपला प्रवाह बदलला. जो उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाहित होत होता तो विमलेश्वर पासून पूर्वेकडे प्रवाहित झाला 7 किलोमीटर आणि तो नर्मदेमध्ये विलीन झाला. म्हणून माझी मैया नर्मदा मैया ही कुमारी आहे. सागर तिच्यामध्ये विलीन झाला आहे. अजून हिचं एक वैशिष्ट्य आहे बघा. हिची किती वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले. अजून आपल्याला परिक्रमेला निघायचं आहे. आपण परिक्रमेला चाललेलो नाही, निघालेलो नाही. प्रथमतः आपण मैयाला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की जेवढा आपण नर्मदेला समजून घेऊ तेवढी आपली परिक्रमा व्यवस्थित होईल, आपली साधना व्यवस्थित होईल. प्रत्येक नदीचं एक वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. ते काय आहे? तुम्ही गंगेच्या किनाऱ्यावर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी अत्यंत विद्वान, ज्ञानसंपन्न अशी लोक दिसतील. तुम्ही यमुनेच्या किनारी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला भक्ती बघायला मिळेल. बघा, नाही तर गंगेचा किनारा म्हणजे काशी, इलाहाबाद, त्र्यंबकेश्वर, नाशिक, जेवढे काही गंगेची किनारा आहेत त्या ठिकाणी खरोखर विद्वान लोक आहेत की नाही बघा. यमुनेच्या किनारी भक्ती म्हटलं तर तुम्ही खरोखर यमुनेचा किनारा बघा. मथुरा, वृंदावन हा सगळा यमुनेचा किनारा आहे. या ठिकाणी तुम्हाला भक्ती बघायला मिळेल. ताप्तीच्या किनाऱ्यावर जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला समृद्धी बघायला मिळेल. ताप्तीचा किनारा म्हणजे गुजरात, काही किनारपट्टी जी आहे ती समृद्ध आहे. सिंधूच्या किनारी गेलात तर तुम्हाला क्रौर्य म्हणजे क्रूरता बघायला मिळेल. पाकिस्तानमध्ये बघा, सिंधू नदी पाकिस्तानात आहे. पाकिस्तानामध्ये क्रौर्य आहे हे सांगायची काही गरज नाही. पण माझ्या नर्मदा किनारी आलात तर तुम्हाला फक्त त्याग आणि त्यागच बघायला मिळेल. कारण ही स्वतः ज्यावेळेस जलहरी ज्वाला म्हणून झाली, शोण नद म्हणून झाला आणि ही त्वेषाने ज्यावेळेस निघाली त्यावेळेस तिने सर्वस्वाचा त्याग केला होता. त्याग हा आंतरिक असावा, बाह्य नसावा, हे लक्षात ठेवा. तिने बाह्य आणि आंतरिक सर्व त्याग केला होता आणि तिचा तो गुण तिच्या पूर्ण तीरावर आज सुद्धा तुम्हाला बघायला मिळतोय. आज सुद्धा नर्मदेच्या किनाऱ्यावर एकापेक्षा एक त्यागी लोक आहेत. तुम्ही जाऊन बघा, खरोखर त्यागी आहेत. आपल्याला पुढे परिक्रमा करताना याचा अनुभव येईलच. माझ्या नर्मदेचं हे एक वैशिष्ट्य आहे. अशी ही महान कुमारी अवस्था असलेली, सर्व इच्छा परिपूर्ण करणारी, तिच्या बऱ्याच गोष्टी आहेत.
काय सांगू आणि काय नको, काय सांगू आणि काय नको असा विचार मला स्वतःला पडलेला आहे. तरीही मी तुम्हाला हे जे आज सांगितलं ते अतिशय थोडक्यात सांगितलंय. याच्या पुढे बरंच सांगण्यासारखं आहे. ही परिक्रमा करत असताना, परिक्रमा मुळात परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. ज्या देवतेला, नदीला, वृक्षाला परिक्रमा करतो आपण, आई वडिलांना, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मंदिराला, तर ती व्यक्ती, मंदिर, नदी, माता पिता या सगळ्यांना उजव्या हाताला ठेवून त्यांच्या भोवती फिरणं म्हणजे प्रदक्षिणा होय. प्रत्येक प्रदक्षिणेला नियम आहे. मी आता जे जे सांगणार आहे ते सगळं तुम्ही नीट समजून घ्या. मग आपण नर्मदा परिक्रमा सुरू करायची आहे. परिक्रमेमध्ये काही जुजवी नियम आहेत. मी तुम्हाला वर सांगितलं 99 नियमांची कल्पावली आहे, पण त्याचंही थोडं विस्तृतीकरण करणं मला आवश्यक वाटतं, म्हणून त्याचंही विस्तृतीकरण करीन. त्याच्यानंतर मला परिक्रमा करण्याची बुद्धी का झाली, मी परिक्रमा काय केली आणि का केली, या सगळ्याचं वर्णन मी तुम्हाला उद्या करणार आहे आणि नंतर आपण परिक्रमेला सुरुवात करणार आहोत. नर्मदे हर.